नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत पहाटे लवकर कसं उठावं आणि जर जाग येत नसेल तर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल असेल. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सुरुवातीला सांगते प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता बऱ्याच जणांना वाटतं की माझे कामं लवकर व्हावेत, पहाटे लवकर उठावं, परंतु होत नाही आणि मग आपण ठरवतो की मी उद्यापासून उठेल, मी उद्यापासून आवरेल, मी उद्यापासून सगळं काही करेल, आजचा दिवस जाऊ दे, आता झोपून घेऊ दे, उद्यापासून बघूया. परंतु उद्या हा मैत्रिणींनो कधीच होत नसतो. जो मला जे काही करायचं आहे ते आज आत्तापासून तयार करायचं असतं, प्लॅनिंग ठेवायचं असतं. आणि जर जीवनामध्ये काही ध्येय असतील तर नक्कीच त्यासाठी आधी पूर्वनियोजित तयारी असायलाच हवी. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण ठरवतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, परंतु फक्त इमॅजिन, बाकी वर्कआउट काहीही नसतं. त्यामुळे तसं न करता जर आपण ठरवलं, बऱ्याच जणींचा काय प्रॉब्लेम होतं, जर सकाळी उशिरा उठल्या तर उशिरा कामाने सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरा जर उठलं तर पूर्ण दिवस हा कामात जातो आणि कामात जर दिवस गेला तर महिलांची चिडचिड होते, कारण वेळ मिळत नाही. सगळ्या गोष्टींना वेळ असा पूरक द्यायला हवा. उशिरा उठण्याचे फायदे तोटे सगळं काही सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे. परंतु जर उशिरानं जाग आली तर सगळ्या कामांना उशीर होतो आणि दिवस डिस्टर्ब होतो. आपण दुसरे घरातले कामाशिवाय दुसरं कोणतंही काम करू शकत नाही. त्यासाठी जर आपण आधीच प्लॅनिंग केलं की मला हे करायचं आहे तर त्यासाठी लवकर उठावं लागेल. मग लवकर जर जाग येत नसेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमचं व्यवस्थित प्लॅन शेड्यूल करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे संध्याकाळी लवकर झोपावं लागेल. आता मी माझी गोष्ट सांगते. माझ्या म्हणजे आईवडिलांपासून, कारण आपण पॅरेंट्सलाच फॉलो करत असतो. पहिली गोष्ट, माझे आईवडील खूप कष्टाळू शेतकरी आहेत. ते पहाटे मला आजही आठवत नाही की ते कधी उठायचे, ह्या मला कधीच लहानपणी माहीत व्हायचं नाही. कारण आम्ही जेव्हा उठायचो तेव्हा त्यांचं सगळं आवरलेलं असायचं, सगळे कामं, आणि एकदम सुंदर अशी सुरुवात त्यांच्या कामाची झालेली असायची. म्हणजे ॲटलिस्ट आम्हालाही सूर्य उगवायच्या आतमध्ये त्यांचा उठवण्याचा नियम होता. पहिली गोष्ट, ही शिस्त तर घरात प्रत्येकाच्याच असायला हवी जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर. दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी लवकर झोपावं, म्हणजे सकाळी लवकर जागेल. कारण बऱ्याच गृहिणी काय करतात किंवा बऱ्याच फॅमिलीमध्ये संध्याकाळी उशिरा झोपलं जातं. उशिरा झोपलं की सकाळी लवकर जाग येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं तर संध्याकाळी प्लॅन करायचा की लवकर झोपण्याचा. म्हणजे मी कमीत कमी 10च्या आत झोपते आणि जास्तीत जास्त 11च्या पुढे कधीही जागत नाही, कारण मला सकाळी 4 वाजता शार्पली उठायचं असतं. तरच माझं पूर्ण काम वेळेवर होतं. मग जर हे प्लॅन ठेवलं तर आपण बरोबर लवकर झोपू आणि लवकर उठू शकतो. बरेच जण काय करतात, दुपारी झोपण्याची बऱ्याच जणांना सवय असते. मी म्हणत नाही की ही सवय चुकीची आहे, परंतु एक वामकुक्षी जी असते अर्ध्या तासाची आराम करणे, गाढ झोपणे नव्हे, ही अशी असावी. आणि जर नसेल जमत तर फक्त 15 मिनिटाचा थोडासा रेस्ट घ्यायचा. कारण मी माझं सांगते तुम्हाला, मी कधीही दुपारी झोपलेली मला आठवत नाही. मी कधीच दुपारी आराम करत नाही. मी माझं काहीतरी काम करत राहणार, काहीतरी, मग संध्याकाळी लवकर झोप येते. आणि ज्यांना रात्रीच्याला झोप येत नाही त्यांनी तर आवर्जून दुपारी झोपणं बंद करायचं. कारण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की मला रात्री झोप येत नाही, मला 3पर्यंत झोप येत नाही, 3च्या नंतर मग मला कशी तरी झोप लागते. कारण तुम्ही दुपारी झोप घेतलेली असते म्हणून तुम्हाला रात्रीच्याला झोप येत नाही. पहिला हे कारण. दुसरी गोष्ट, संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी कमीत कमी तुम्ही 2 ते 3 तास आधी जेवायला हवं. म्हणजे जर तुम्ही 10ला झोपणार असाल तर 7 वाजता तुमचं जेवण व्हायला हवं. म्हणजे मग तुमचं डाएटही व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला जागही व्यवस्थित येऊन जाते. आता बऱ्याच वेळेस काय होतं, थंडीच्या दिवसात जाग येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, 2-3 वेळेस अलारामची सवय लावायची आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी आपल्या मनाला सांगून ठेवायचं की मला लवकर उठायचं आहे. मग एकदा आपल्या मनाला सांगितलं का तुम्हाला वॉचची पण गरज पडणार नाही. आता मी माझं सांगते, मी सुरुवातीला मला रुटीन लागेपर्यंत अलाराम लावत होती, परंतु नंतर आता मला कधीही अलारामची गरज पडत नाही. माझे डोळे बरोबर 4 वाजता उघडतात. मग हे कसं होतं तर म्हणजे कंटिन्यू जी सवय असते ना म्हणतात, त्यामुळे होत असतं.
तर सवय लावण्यासाठी आधी आपल्याला स्वतःची मानसिकता करावी लागते. आणि मुलांचा राहिला प्रश्न, मुलं अभ्यासाला जर रात्रीचा अभ्यास करत असतील तर त्यांना मी कधी आग्रह करणार नाही की तुम्ही पहाटे उठून अभ्यास करा. परंतु रात्री जर तुम्ही ॲटलिस्ट 11 ते 11:30च्या दरम्यान झोपत असाल तर तुम्ही पहाटे 4 ते 4:30ला उठून अभ्यासाला लागलंच पाहिजे. कारण पहाटेचा जो ब्रह्ममुहूर्तावरती केलेला अभ्यास आहे तो डायरेक्टली ब्रेनमध्ये जातो असं म्हणतात. आणि राहिला प्रश्न, सकाळी जो लवकर उठतो, मी एका व्हिडिओमध्ये तर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की रुटीन काय असतं. सगळी कामं आवरली जातात, तुमची कामं वेळेवर होतात आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला जे त्याच्यानंतरचं काही तुमचं प्लॅनिंग असेल, अदर वर्क असेल ते तुम्हाला करता येतं. नाहीतर काय होतं, महिलांचा बराचसा वेळ घरकामावरच निघून जातो आणि सकाळी जे लवकर काम आवरतं ते दिवसभर आवरत नाही. हा नियम आहे, खरंच आहे. आणि पूर्वजांचा खरंच तो नियम होता. पहिल्या काळात काही रूम वाईज घड्याळ पण नव्हते, परंतु ते इतकी कामं वेळेवर करत होती म्हणून ते जीवनात सक्सेस होते. आणि जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर पहिला मूलमंत्र हा आहे की तुम्ही पहाटे लवकर उठून तुमचं सर्व आवरून तुम्ही तुमच्या ठरवलेल्या वेळेनुसार कामं करायला हवीत. आणि जर सक्सेस ज्याला व्हायचं असेल त्याला हे करावंच लागेल. जर तुम्ही स्वप्न पाहिली, स्वप्न झोपेत कधीही बघू नका. अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, स्वप्न अशी बघावीत जी झोप येऊ देत नाहीत. स्वप्न झोपेत कधी बघू नयेत. स्वप्न अशी बघावीत जी झोपू देत नाहीत. अशी स्वप्न पूर्ण होत असतात. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्की मनापासून लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन काहीतरी माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.